रोज रोज जेवायला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला बी पडत असेल आणि रोज 3 टाईम स्वयंपाक करायचा म्हटलं ना, मग सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळचा वेगळा बनवावा लागतो. आणि मी काय इथं आता संध्याकाळचा स्वयंपाक करते. बघा इथं भात पण शिजतो, भात शिजायला ठेवला आहे. आता भाताला चांगली उकळी आलेली आहे आणि भात आता उतू जाण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी असं तुम्ही उलटणं वगैरे काही असेल, पळी असेल तर असं ठेवून दिलं ना, भात तुमचा उतू थोडा पण जाणार नाही. आणि तुम्ही हे म्हणजे तुम्ही पण असं करून बघा, तुम्हाला पण वाटेल खरंच आहे. आणि मी इथे एक कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच हिंग घालून याला आपण काय चांगलं लाल होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडंसंच. आणि मग ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहे. मी इथं 2 पानं घेतल्यात कढीपत्त्याचे, म्हणजे 2 पत्ते घेतल्यात आणि ह्याला पण चांगलं तडतडू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही जिरा आणि मोहरी चांगली कढीपत्ता लाल झाल्यात आणि काय ह्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घातला आहे मी. आपल्याला कांदा पण चांगला असं भाजून घ्यायचा आहे लाल रंग येईपर्यंत. आणि कांद्याला पण आपल्याला चांगला रंग आला आहे. आता ह्याच्यामध्ये मी लसूण घालणार आहे. लसूण बारीक वाटून घेतलेला आहे आणि लसणाला पण आपल्याला काय चांगला लाल होऊ द्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये मी इथं 2 चमचे लाल तिखट घेतले आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पण घालू शकताय. अर्धा चमचा हळद घालते मी. मी काय डाळीत पण अगोदर हळद घालून शिजायला ठेवले आहे. आणि 1 चमचा धना पावडर घालते आणि थोडासा गरम मसाला घालते आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण इथं मी 1 पावशेर शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि ह्याला पण आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 ग्लास पाणी घालून शिजायला ठेवायचं आहे. ज्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये मी लसूण वाटला होता त्याच भांड्याने मी पाणी घालते, कारण लसणाचं पाणी म्हणून घालते. आणि ह्याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भात थोडा पण माझा उतू जात नाही आहे. आणि आता झाकून मी शिजायला ठेवलं आहे आणि भात शिजतो आला आहे. आणि मी पिहूसाठी इथं भाताचं पाणी काढते. तशी भात वगैरे चपाती सगळं खाते पिहू. आणि कधीतरी मी असं तांदळाचं पाणी पण देते, डाळीचं पाणी देते पिहूला, अजून पण ती खाते म्हणून. आणि इथं बघू शकता आपला मस्तपैकी असं शेंगा शिजून झाल्यात. आणि मी काय तुम्ही डाळीत पण शेंगा करू शकता, पण मी इथं काय लवली आणि परलीला खाता नाही येणार शेंगा, ते जास्त शिजत्या डाळीत घातल्यामुळे, म्हणून मी असं सेपरेट शेंगा शिजवून घेते. आणि बघू शकता इथं तुरीची डाळ आणि टमॅटो घालून मीठ आणि काय हळद घालून मी असं चांगलं शिजवून काय घटून घेत आहे. आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी त्याच्यामध्ये आणखी जास्त कमी घालू शकता तुमच्या डाळीप्रमाणे. आणि मी इथं आता थोडंसं पाणी घालून आणि याला काय चांगली उकळी येऊ देणार आहे. आणि उकळी आल्यानंतर थोडंसं कोथिंबीर घालून आपल्याला 2 मिनिटं आणि 1 उकळी काढून घ्यायची. बघू शकता माझा भात पण मस्त असं शिजलेला आहे. आणि हे संध्याकाळचं जेवण आहे. डाळ भात बनून रेडी झालं आहे आणि पटकन बनतं. इकडं भात पण लावला, इकडं डाळ पण बनवते आणि पोरी पण जेवायच्या आहेत, मी पण जेवायचे आहे. आणि हे पटकन असं काय डाळ भात बनून रेडी होतं संध्याकाळच्या टायमाला. मस्त पण आणि हलकं फुलकं पण आणि लेकरं पण आपले छान जेवतात. तुम्ही पण असं बनवून बघा एक वेळेस कसं वाटतं माझं रेसिपी. आणि मला वाटलं थोडंसं मीठ कमी आहे. मी अगोदरच डाळ शिजते वेळेस घातलं होतं, तरी पण मला कमी वाटलं म्हणून मी आणि थोडंसं मीठ घातले. आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे. तर इथं बघू शकता तुम्ही सगळेजण काय पिहू, लवली, परली बसल्यात. परलीच्या मागे बसल्या, पिहू दिसत नाही आहे. तिकडं आंबा खाते आणि परली पण आंबा खाते. लवली बसल्या, दोघीचं भांडणं चालू आहे आंब्याबद्दल. आणि सगळ्यांना वाढून घेतलं आहे मी. आणि आता ह्यात दोघी पण काय आणि चांगल्या शेवग्याच्या शेंगा खात्यात, असं नाही की नाही खात, पण त्यांना ना असं थोडंसं शेंगा असलेल्याच आवडते, जास्त शिजलेलं नाही आवडत. आणि त्याच्यासोबत आंबा पण खायचा होता
आणि मी इथं आंबा पण कट करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या